नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. लोकसंदेशच्या मुंबई ऑफिसच्या पाठपुराव्याला मिळाले मोठे यश. मणदूर, वारणावती, तालुका शिराळा, जिल्हा सांगली येथील शेतकऱ्यांच्या पुनर्वसन व वारणा कॉलनी येथील जमीन खाली करून शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात आंदोलकांचे नेते डॉक्टर भारत पाटणकर व इतर कार्यकर्ते यांची काल मंत्रालय येथे पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सकारात्मक बैठक संपन्न झाली. आज शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला 116 दिवस झाले आणि काल 115व्या दिवशी पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात मंत्रालय येथे सकारात्मक बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्याचे नेते डॉक्टर भारत पाटणकर तसेच भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार सत्यजित भाऊ देशमुख, प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्य अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी संचालक डॉक्टर हेमंत दुधाळ, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता निलेश पोद्दार, जिल्हाधिकारी रैनाक घोष आणि आंदोलकांच्या वतीने शिवाजी पाटील, शंकर पाटील, सखाराम पाटील, ॲडव्होकेट शिवाजीराव चौगले, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय चौगले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे पदाधिकारी प्रकाश पाटील तसेच आमचे मीडिया मुंबई प्रतिनिधी लोकसंदेश न्यूज कुमार पाटील, सरपंच राम माने, अमोल बडेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. ही बैठक आयोजित करण्यामध्ये आंदोलकांच्या दबावाबरोबरच आमच्या लोकसंदेश न्यूजचे मीडिया प्रतिनिधी कुमार पाटील व आमदार सत्यजित भाऊ देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मंत्रालयामध्ये अतिशय चांगली बैठक होऊन महत्त्वाचे निर्णय झाले त्याची त्या संदर्भात डॉक्टर भारत पाटणकर यांनी मणदूर येथील मळाई देवीच्या मंदिरामध्ये बैठकीमध्ये ते बोलत होते. डॉक्टर भारत पाटणकर म्हणाले की मणदूर गावच्या शेतकऱ्यांचे आजपर्यंत पुनर्वसन केले नाही, ही सरकारची चूक असून पाटबंधारे विभागाच्या ताब्यात असलेली वारणा कॉलनीची जमीन खाली करून प्रकल्प बाधित खातेदार शेतकऱ्यांना सरकारने दिली पाहिजे. यासाठी ही जमीन जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करून देऊ, त्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी तातडीने शासनाकडे पाठवावा असे आदेश पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. यासाठी सदर प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे लवकरच बैठक होऊन सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. ते पुढे म्हणाले की सदर प्रस्ताव शासनाकडे गेल्यानंतर संबंधित वन विभागाचे मंत्री गणेश नाईक तसेच मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री मकरंद आबा पाटील व पाटबंधारे मंत्री यांची संयुक्त बैठक लावून अंतिम निर्णय घेतला जाईल असे राधाकृष्ण विखे पाटील मंत्री यांनी आश्वासन दिले. डॉक्टर भारत पाटणकर असे पुढे म्हणाले की महसूल विभागाने मणदूर येथील पात्र प्रकल्पग्रस्तांची पात्र खातेदारांची यादी तयार केली असून या प्रकल्पग्रस्तांना 1976चा पुनर्वसन अधिनियम लागू आहे. या अधिनियमात पाटबंधारे विभागाच्या बांधकाम व बुडीत क्षेत्राबरोबरच इतर संबंधित असलेल्या कामासाठी संपादित केलेल्या जमिनींना पुनर्वसन अधिनियम लागू आहे. परंतु या कायद्यातील पुनर्वसन अधिनियमातील 11, 12, 13 ही कलमे लागू न केल्यामुळे चांदोली अभयारण्यग्रस्त लोकांना पूर्वलक्षी पद्धतीने ही कलमे लावण्याचा निर्णय झाल्याप्रमाणेच मणदूर येथील प्रकल्पग्रस्तांना सुद्धा याच पद्धतीने कलमे लावण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी यांनी करावी अशी चर्चा झाल्याने मणदूरच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुढचा मार्ग सुखकर झाला आहे. आता कोणती अडचण राहिलेली नाही असे त्यांनी सांगितले. तसेच सभेचे आभार आनंद जाधव सर आणि महिला बचत गटाचे कार्यकर्ते सुवर्णा पाटील, माजी पोलीस पाटील श्रीरंग बडेकर यांनी मांडले. आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड
416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandan.in.